मनोज जरांगे पाटील आहेत. दादा, आपण मुंबईमध्ये आंदोलनाचं आरक्षणाचं यश घेऊन मुंबईमधून गेल्याच्या नंतर आज पहिल्यांदा एक मराठा उद्योजक बनवण्यासाठी मुंबईत पुन्हा दाखल झालेला आहात. कशा पद्धतीच्या भावना आहेत? काय असतं बघा, माझ्या समाजाला खूप दिवसापासून आरक्षणाची आवश्यकता होती. 58 लाख नोंदी, 3.5 कोटी मराठा समाज आरक्षणात गेला. मराठवाड्याचा GR निघाला हैदराबाद गॅझेटेडचा. आता सातारा संस्थांचं पण नगरपालिका झाल्याच्यानंतर काढते किंवा जिल्हा परिषद झाल्याच्यानंतर या 1-1.5 महिन्याच्या आत तो पण काढते. आता पुढं आपण समाजाला व्यवसायाकडे पण लावलं पाहिजे. काही पोरं नोकऱ्याला लागतील, उच्च शिक्षण घेतील आणि बाकीच्या पोरांनी आपण व्यवसायाकडे पण गेलं पाहिजे. कारण सुशिक्षित बेकारी प्रचंड आहे आणि आपण कामच नाही केले, व्यवसायच नाही केले, कष्टच नाही केलं तर आपण सुधारणार कशी? म्हणून मुंबईत वीरेनभाई आणि त्यांची सगळी मुंबईतली टीम त्यांनी आज व्यवसायिकाचा कार्यक्रम ठेवला. आम्ही ठरवलं की आपण जरा बघूयात, ज्ञान घेऊया. आपण हे नुसतंच बोलून नाही चालणार, भाषणं करून नाही चालणार. कारण हे आम्ही 1 वर्षापासून म्हणतोय की आपण 1 कोटी समाज एकत्र करायचा, 4-5 हजार तरी मराठ्यांचे पोरं दर वर्षाला व्यवसायाला लावायचे. आज जरा मार्गदर्शन घेतो, ते कसे यशस्वी झाले, काय व्यवसाय करतात, काय. तुम्ही जेव्हा या सगळ्या उद्योजकाचं उद्घाटन करणार आहे, तुमच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, तुम्ही नेमका काय संदेश देणार आहे? नाही, संदेश घेऊन जाणार. प्रत्येकजण देऊन जातो. उद्घाटक असला किंवा अध्यक्ष जर असला तर ह्यो भाषण देऊन जातो. फक्त त्यातलं त्याला कितपत माहिती आहे मला नाही माहीत. आत्तापर्यंत जे आहेत ना, एखादं रोडचं उद्घाटन असू द्या, त्याला काहीच माहीत नसतं. करणारे सगळे इंजिनियर असते. काय वापरायचं, एखादी बिल्डिंग उभा करायची, उद्घाटन करणाऱ्याला काहीच माहीत नसतं. त्याच्यासाठी आम्ही त्यांना नाही ज्ञान द्यायला चाललो, तर आम्ही त्यांचं घ्यायला चाललो. आता ज्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून ज्या काही आपल्या कमिटमेंट झालेल्या होत्या, ह्या कमिटमेंट जवळपास पूर्ण झाल्यात का, किंवा आणखी काही आरक्षणाच्या कमिटमेंट शिल्लक आहेत? हो, पश्चिम महाराष्ट्रातलं गॅझेटेर आणखी राहील. कारण त्याचा GR काढू बोलले होते लगेच. परंतु मध्ये निवडणुका लागल्या, मराठवाड्यात पण थोडंसं अतिवृष्टी होती. ठीक आहे, आम्ही ते समजून घेतलं. सातारा संस्थांचा, कोल्हापूरच्या गॅझेटियरचा, पुणे आणि औंध या गॅझेटियरचा सुद्धा GR निघल. मग मात्र मराठा समाज 100% आरक्षणात जातो. आता मनोज जरांगे पाटलांना कुठेतरी धमक्यांचं सुद्धा सत्र सुरू झालेलं आहे. एकीकडे तुमची जी वाढणारी ताकद आणि दुसरीकडे ह्या धमक्या, याकडे कशा पद्धतीनं? धमक्या नाही हो, धमक्या काय टप्पर द्यायची. मी एक गोट्यात खाली पडेन एखाद्याला, धमक्याचा काय संबंध आहे? ते भंगार चाळे, पुढं कट रचणे हे करणं, असं दम लागतो समोर यायला. अस्सल मराठ्याचे अवलाद आहे, एवढं सोपं नाही. बिमोड करून टाकील. पण ते आता नाटकं करता येईल. जेवणातून कुठं औषध देणं, ते अंधश्रद्धेसारखं लिंबू मिरच्या कापीने असल्यातलं आहे. ते असले भंगाराला घेणंच बी नाही मी. तेव्हा काय माझं कट रचून कुठं काहीतरी गोळ्या आणीन म्हणतो, औषध आणि किंवा गाडीवर गाडी अंगावर घालीन. आता गाडीवर गाडी काय अंगावर घालशील माहिती तू? माझ्या संग कवा 50 गाड्या असतात. बरं ते सिद्धी सोडून मी 2-3 गाड्या असते ना, तुम्हाला गाठणार पुढं. तू महाराष्ट्राला कोणत्या गावात गाठवणार? प्रत्येक गावात मराठी भोगाच करतील. आता शेवटचा प्रश्न आहे की महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता काही ठिकाणी लागलेल्या आहेत. या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपली नेमकी भूमिका काय असणार आहे? आता ते स्थानिक येतात, सगळेच उमेदवार उभा राहिलेले हे आमचेच असते. त्याच्यामुळं जिल्हा परिषद नगरपालिकेला मी कुठेही जाणार नाही. पण मराठा समाज ही गोष्ट विचारणार नाही की आरक्षणाला कोणी विरोध केला आहे, कोणत्या नेत्यांनी केला आहे. त्याला मात्र सोडणार नाही. आणि ते करावं मराठ्यांनी. ज्या ज्या नेत्यांनी आरक्षणाला विरोध केला, मराठा समाजाला विरोध केला ना, आता योग्य वेळ आहे. मतदानापर्यंत कोणकड काही हिंडणं आहे ना, पण मतदानाच्या दिवशी मराठा आरक्षणाला, मराठा समाजाला विरोध केलेल्या नेत्यांचे उमेदवार पडलेच पाहिजे. हे मराठ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, तरच वजन राहील मराठ्यांचं. दादा, निश्चितच आपण बघितलेलं आहे की या ठिकाणी हे होते मनोजदादा जरांगे पाटील. या ठिकाणी मराठा उद्योजक बनवण्यासाठी आता ते मुंबईत दाखल झालेले आहेत. आरक्षणाची लढाई ही त्यांनी जिंकलेली आहे. मात्र या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मात्र ज्या लोकांनी, ज्या उमेदवारांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आहे, त्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा पाडल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.